पुन्हा काहीसा तसाच प्रकार घडतोय तो ठाण्यामध्ये, कारण ठाण्यातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये चक्क पैशांचा पाऊस पडतोय। ठाण्यात दोन्ही शिवसेना आमने-सामने आल्या आहेत। स्थानिकांना पैसे वाटप होत असल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। माजी नगरसेवक दिगंबर ठाकूर यांनी स्थानिक लोकांना पैसे वाटप करण्याचा व्हिडिओ व्हायरल केलाय। तीन व्यक्ती जे होते ते त्यांना पोलिसांनी आतमध्ये आणलेलं आहे। ताई, नेमकं तुम्ही कुठल्या पक्षातून उभे आहे आणि कशा पद्धतीने ज्यावेळी या ठिकाणी पैसे वाटपाचा होत होता, स्वतः माजी नगरसेवक हनुमान जगदाळे या ठिकाणी आले होते, नेमकं तुम्ही काय पाहिलं त्यावेळी? मी तिकडे उपस्थित, म्हणजे मला फोन आला पहिले, आम्ही तिकडे गेलो असता मी पाहिलं की ते ईव्हीएम मशीनवरती सांगतात ते सगळ्यांना आणि ते दाखवून पैसे पण देतात ते। तर आम्ही त्यांना विरोध केला की हे काय चाललंय, प्रचार कालच बंद झाला आणि पैसे वाटपाचा कुठलाही विषय। त्यांचं सरळपणे हे की नाही काय तुम्ही हे करू नका, विरोध करू नका, तुम्ही आम्हाला शेटला भेटा, ह्याला करा त्याला करा। आणि जेव्हा त्यांचे माणसं आले ते आम्हाला शिवीगाळ करतात, ते खुलेआम आम्हाला धमकी देतात, ते तुम्हाला जीवे मारून टाकू। म्हणजे हा कुठे लोकशाही, कुठे हा प्रश्न आहे की नाही? आणि पकडलं ते ना, तेव्हा ते सरळ येऊन बोलतात हे आमची माणसं नाही आहेत। हो, आणि तुम्ही 20 वर्ष विकास केलाय ना, तुम्ही का पैसे वाटता, का आता तुम्ही प्रचार करताय? आता आचारसंहिता लागली आहे तरी सुद्धा ते प्रचार करतायत। आता सर्वप्रथम ज्या 6 माणसांना होते तिथे त्यांच्या दोघांना पकडलं गेलं, त्या 2 माणसाला पोलीस स्टेशनला आणलं तेव्हा ते स्वतः पहिले बोलतो आम्ही त्यांचे कार्यकर्ते नाही, त्यांचे कार्यकर्ते आम्ही त्या दिगंबर ठाकूर किंवा जगदाळेचे कार्यकर्ते असे सांगत होते। आता स्वतः ते उमेदवार इथं आलेले त्यांना सोडवण्यासाठी, त्यांची बाजू घेण्यासाठी, आणि ते स्वतः सांगतात की बाबा तुला कोणी हात पकडला, कोणी खेचलं याची कंप्लेंट दे म्हणून। म्हणजे जाणून बुजून ह्या लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणं। आता जर ते लोक बोलतात आमची माणसं नव्हती किंवा ते आमची माणसं नाहीत, मग त्यांना सोडवण्यासाठी इथं का आले? त्यामुळे या ठाण्यामध्ये कुठेतरी पुन्हा एकदा पैशाचा वाटप जो आहे तो मोठा होताना दिसून येत आहे आणि लोकशाही पुन्हा एकदा धोक्यामध्ये आहे का, असं प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होताना दिसून येत आहे। प्रजने गर्व नाही सर, रिजवान शेख, एनडीटीव्ही मराठी, ठाणे।